सर्वांना नमस्कार. आपण आज बघणार आहोत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचं सँक्शनिंग ऑफिसर यांचं पोर्टल आणि आजच्या माहितीमध्ये आपण बघणार आहोत अप्रूव्हल ऑफ रेसिडेन्सी पिरियड ऑफ FFAWW फॉर इन्सेंटिव्ह. म्हणजे सेविकांना इन्सेंटिव्ह मिळण्यासाठी त्यांनी जे आधार अपडेट केलेलं आहे, त्यानंतर सुपरवायझर यांनी त्यांचं फेस ऑथेंटिकेशन केलेलं आहे आणि त्यानंतर सँक्शनिंग ऑफिसर त्याला कसं अप्रूव्ह करतील किंवा रिजेक्ट करतील याच्यावरचा आज आपण व्हिडिओ बघणार आहोत. तर त्याआधी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर असेच व्हिडिओ आपण नवीन विषयावर प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या पोर्टल संदर्भात या चॅनलला टाकत असतो. तर आपण आज बघूया अप्रूव्हल ऑफ रेसिडेन्सी पिरियड ऑफ FF फॉर इन्सेंटिव्ह. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इन्सेंटिव्हसाठी पात्र कसे करणार आहोत किंवा अपात्र कसे करणार आहोत सेविकांना, हा व्हिडिओ आपण आज बघणार आहोत. तर आपण क्लिक करूया अप्रूव्हल ऑफ रेसिडेन्सी पिरियड ऑफ FFAWW फॉर इन्सेंटिव्ह या टॅबवर क्लिक केल्यानंतर डेटा एंट्रीमध्ये या टॅबवर क्लिक केल्यावर आपल्याला सेविकांची यादी दिसेल. त्यामध्ये आपल्याला अंगणवाडी कोड, सेविकांचे नाव आणि सेविकांच्या आधारप्रमाणे नाव, त्यांचे करंटचे नाव, त्यानंतर डेट ऑफ अटॅचमेंट काय टाकलेली आहे, तर ॲड्रेस आणि त्यानंतर त्यांचं आधार ऑथेंटिकेशन झालं आहे का, त्यांचं फेस ऑथेंटिकेशन झालं आहे का, ही माहिती आपल्याला एका चार्टमध्ये दिसते आणि त्यापुढे आपल्याला एक ॲक्शन बटन दिसतं. तर आपण बघू शकतो की ब्ल्यू कलरचं आपल्याला ॲक्शनचं बटन दिसतं आहे. त्या ॲक्शनच्या बटनवर क्लिक केल्यावर आपण बघूया की सेविकेची आपल्याला पूर्ण माहिती दिसते. तर आपण बघू शकतो की FF आधार डिटेल्स, तर अप्रूव्हल अपडेट रेसिडेन्सी पिरियड ऑफ FFAWW इन अंगणवाडी फॉर इन्सेंटिव्ह. म्हणजे इन्सेंटिव्ह मिळण्याकरिता त्यांना पात्र व्हायचं आहे आधी, म्हणजे त्यांना आधी आपलं आधार प्रमाणे नाव अपडेट करायचं आहे पोर्टलला. त्यानंतर आधार टाकून आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे आणि त्यानंतर सुपरवायझर लॉग इनवरनं सेविकांचं फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे आणि त्यानंतर आपण बघूया सँक्शनिंग ऑफिसर त्यांचं ही सगळी प्रोसेस कशी अप्रूव्ह करतात. तर आपण बघू शकतो पर्सनल प्रोफाईलमध्ये FF म्हणजे फील्ड फंक्शनरी म्हणजे सेविका यांचे आधारप्रमाणे नाव आहे, त्यानंतर अंगणवाडी कोड आहे, त्यानंतर आधार ऑथेंटिकेशन केलेलं आहे यस असं आपल्याला दिसतं आहे प्रोफाईलला. त्यानंतर आपण बघू शकतो त्यांचा ॲड्रेस टाकलेला आहे आणि फेस ऑथेंटिकेशनसुद्धा यस म्हटलेलं आहे आणि त्यानंतर डेट ऑफ अटॅचमेंट ऑफ FF विथ AWC म्हणजे अंगणवाडी वर्कर म्हणजे सेविका यांचे डेट ऑफ अटॅचमेंटसुद्धा टाकलेली आहे. तर इथे आपल्याला 3 ऑप्शन दिसत आहेत. एक ग्रीन कलरमध्ये आहे हिरव्या रंगाचं अप्रूव्ह, त्यानंतर कॅन्सल आहे आणि नंतर रिजेक्ट आहे. कॅन्सल केल्यावर ते परत त्याच लिस्टमध्ये नाव वापस जाणार आहे आणि अप्रूव्ह केल्यावर ते अप्रूव्ह होणार आहे आणि रिजेक्ट केल्यावर काय होणार ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. आपण आज बघणार आहोत रिजेक्टवर बघणार आहेत आपण आधी. तर आपल्याला जर म्हणजे यशोंना जर वाटलं असेल की हे सेविकेचं नाव चुकलेलं आहे किंवा तिचा रेसिडेन्सी पिरियड चुकलेला आहे किंवा इतर माहिती चुकीची भरलेली आहे, तर यशो त्यांच्या लेवलवरनं रिजेक्ट करू शकतात. तर रिजेक्ट कसं करणार ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. आता सँक्शनिंग ऑफिसर यांना सिलेक्ट रिझनमध्ये रिझन सिलेक्ट करावं लागणार आहे, परंतु रिजेक्टचं एकच रिझन तिथे आपल्याला दिसतं आहे, नॉट एलिजिबल. नॉट एलिजिबल सिलेक्ट केल्यानंतर त्या सेविकेला यशो म्हणजे CDPO हे रिजेक्ट करू शकतात. आपण या स्लाईडमध्ये बघतो आहे की रिझनमध्ये नॉट एलिजिबल सिलेक्ट केलेलं आहे आणि रिजेक्टच्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो की रेकॉर्ड हॅज बीन रिजेक्टेड सक्सेसफुली. आता इथे जर माहिती चुकलेली असेल आणि यशो म्हणजे सँक्शनिंग ऑफिसर CDPO लेवलवरनं इथे रिजेक्ट केला गेला असेल,
तर ती सेविकेला परत तिची माहिती नवीन भरावी लागेल आणि नवीन माहिती भरल्यानंतर परत त्यांचं फेस ऑथेंटिकेशन करावं लागेल आणि त्यानंतर परत ते ESO लॉगिनला अप्रूव्हलसाठी येईल. तर आपण पुढचं बघूया आता. आता आपण बघूया सँक्शनिंग ऑफिसर यांना जर माहीत असेल की माहिती बरोबर आहे, त्यानंतर त्यांचं आधार ऑथेंटिकेशन झालेलं आहे, फेस ऑथेंटिकेशन झालेलं आहे आणि डेट ऑफ अटॅचमेंट पण बरोबर टाकलेली आहे. तर अशा वेळेस आपण जे ब्ल्यू कलरचं अप्रूव्हचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करू शकता आणि त्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे जे आहेत सेविका हे इन्सेंटिव्हसाठी पात्र होऊन जातील आणि त्यांना बेनिफिशरी ID क्रिएट होणार. परंतु रिजेक्ट केल्यावर सेविका ह्या इन्सेंटिव्हसाठी पात्र असणार नाहीत. त्यामुळे त्या तेथून रिजेक्ट केल्या जातील व त्यांची नवीन माहिती त्यांना अपडेट करायची आहे करेक्टेड आणि त्यानंतर परत ते फेस ऑथेंटिकेशन केल्यानंतर सँक्शनिंग ऑफिसर यांना अप्रूव्हलसाठी येतील. तेव्हा सँक्शनिंग ऑफिसर अप्रूव्हल देतील, त्यानंतरच ते सेविका इन्सेंटिव्हसाठी पात्र होतील. तर अप्रूव्ह केल्यानंतर सेविका ह्या इन्सेंटिव्हसाठी पात्र होणार आहेत. तर आपण बघूया, अप्रूव्हच्या बटनवर क्लिक करूया. आता आपण बघू शकतो, आपण अप्रूव्हच्या बटनवर क्लिक केल्यानंतर रेकॉर्ड हॅज बीन सक्सेसफुली अप्रूव्ड असा मेसेज येतो आणि ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर ते या लिस्टमधनं म्हणजे आपण बघू शकतो अपडेटेड रेसिडेन्सी पिरियड FF इन इन्सेंटिव्ह या लिस्टमधून ते अप्रूव्ड झाल्यानंतर ते यादीतून नाव निघून जाईल व ज्यांना अप्रूव्ड करायचे बाकी असतील तेवढेच नावं तुम्हाला इथे दिसतील. तर आपण बघू शकतो की आपण बघू शकतो अपडेटेड रेसिडेन्सी पिरियड ऑफ FF इन इन्सेंटिव्ह याच्यात अप्रूव्ह कसे करायचे आहेत. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे की आपण ESO म्हणजे CDPO आणि सँक्शनिंग ऑफिसर आपण त्यांना म्हणू. तर हे सेविकांना पात्र आणि अपात्र कसे करू शकतात इन्सेंटिव्हसाठी, तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघितलेलं आहे. असेच व्हिडिओ मातृत्व या चॅनलला बघण्यासाठी आपण सगळ्यांनी चॅनलला लाईक करायचे, शेअर करायचे आणि सबस्क्राईब करायचे. धन्यवाद.